देशमुखांवर दाखल झालेल्या सीबीआयच्या एफआयआरची प्रत TV9च्या हाती लागली। महाजन, रावल, कुटेना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न असा एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आलाय। खोटे पुरावे प्लांट करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे। मुद्दामून जाणीवपूर्वक आत टाकतात। मला वाटतं पुढे कोणी धजावणार नाही अशा खोटे कंप्लेंट घ्यायला किंवा अशा खोट्या तक्रारी घेऊन टाकायला, कारवाई करायला। यासाठी मला असं वाटतं सगळ्यांना चपराक बसलीच पाहिजे आणि म्हणून सीबीआय जे करतंय ते अतिशय योग्य आहे। या संदर्भामध्ये आपण बघितलं सगळे कागदपत्र सगळे तपासणी केली तर यामध्ये कोण दोषी आहे हे आता आपल्याला समजलेलं आहे, कळालेलं आहे आणि जे दोषी असतील अगदी नियमाने त्यांच्यावर कारवाई होईल। मी अनिल देशमुखांना भेटलो, त्यांनी मला सांगितलं की मी हतबल आहे, मी काही करू शकत नाही, माझ्यावर खूप दडपण आहे, वरतून आमच्या नेत्यांचं दडपण आहे हे त्यांनीच मला सांगितलं। नाही म्हणत असेल त्यांनी मला विचारा माझ्यासमोर, त्यांना आपण दोन विचारा, आपण गिरीशमान आपल्याला भेटले की नाही, किती वेळा भेटले म्हणून। असं दिसतं एकंदर अनिल देशमुखांना जेरीला आणायचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय। मात्र त्यांच्यावरती आरोप करण्यात आला की तत्कालीन एसपींना अनिल देशमुखांनी धमकावलेलं होतं, त्या प्रकरणामध्ये त्यांचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। तुम्हाला वाटतं ही सगळी प्रकरणं नक्की कशावरून घडतात? आता निवडणुकीवर डोळा ठेवून आमच्या नेत्यांना जेरीला आणण्याचा प्रयत्न या बाबतीत करायचं चालू आहे।